उदाहरण आज इथे उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू आज रस्त्यावर उतरलेला आहे, समाज उतरलेला आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा निघालेला आहे। आम्ही सातत्याने मागणी करतोय की हिंदूंवर होणारा अत्याचार हा थांबवा। इथे आमची दृष्टी चौधरी नावाची जी बहीण आहे, तिची ही आई आहे, तिचे वडील आहे, तिचे भाऊ आहेत। तिला या जिहादांनी उचलून घेऊन गेले। लव जिहादचा हे प्रकरण आहे आणि आज ती त्यांच्या ताब्यात आहे। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे, हिंदू समाजाने आवाज उचलला पाहिजे। सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे। गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री पण एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। म्हणून ह्या सरकारच्या काळात या कुठल्याही गोष्टी सहन होणार नाही। जो अधिकारी या अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजला मदत करतोय त्या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे। आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेबांना भेटून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आम्ही मागणी करणार आहोत। जे प्रयत्न होतील ते तुम्हाला मी जाहीर सांगू शकत नाही, कारण आज ती त्यांच्या ताब्यात आहेत। मला माझ्या बहिणीची सुरक्षेची काळजी आहे, पण तुम्हाला जे प्रयत्न होतील ते तुम्हाला तुमच्या डोळ्यातून कृतीतून दिसतील। जाऊन दे नाही, आमचं काम आहे समाजाला जागृत करणं। आज एक आमची बहीण गेली, असे 100 प्रत्येक घराघरामध्ये अगर असं व्हायला सुरू झालं तर मग हिंदू समाजाची संख्या त्या लोकांना कमी करायची आहे। हे लोकांना ह्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्रच बनवायचं आहे आणि त्या मार्गावरही लोक सगळ्या गोष्टी करतायत। या उल्हासनगरच्या काही घरांमध्ये 40 बांगलादेशी रोहिंग्या येऊन राहत आहेत। पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार नाही। उद्या ते सगळेजण त्यांना आधार कार्ड कोण देत आहे, त्यांना पाणी कोण पुरवत आहे, कोणाच्या संरक्षणाखाली ते लोक राहत आहेत, या सगळ्यावर पोलिसांनी कारवाई योग्य वेळी करावी। नाहीतर मग त्या पोलिसांना अगर जमत नसेल, काही गोष्टीची अडचण असेल तर मग हिंदू समाज त्याच्याबद्दल विचार करेल।